राजमाता जिजाऊ स्वराज्याची जननी. भारतीय इतिहासात ज्या स्त्रियांनी राष्ट्राच्या घडणीत अमूल्य योगदान दिले त्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे नाव अत्यंत गौरवाने घेतले जाते. त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात आणणाऱ्या महान राष्ट्रमाता होत्या. त्यांचे संपूर्ण जीवन धैर्य, संस्कार, त्याग, दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. बालपण व संस्कार. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 1598 साली सिंदखेड, जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्या लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. बालपणापासूनच त्यांच्यावर शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमानाचे संस्कार झाले. तत्कालीन राजकीय परिस्थिती, परकीय सत्तांचे अत्याचार आणि जनतेचे दुःख त्यांनी जवळून पाहिले. याच अनुभवांनी त्यांच्या मनात स्वराज्याची बीजे रोवली. विवाह व जीवनातील संघर्ष. जिजाऊंचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. सततचे युद्ध, राजकीय अस्थिरता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत धैर्याने पेलल्या. पती युद्धात गुंतलेले असताना घर, राज्यकारभार आणि मुलांचे भविष्य यांची काळजी त्यांनी समर्थपणे घेतली. शिवाजी महाराजांचे घडवलेले व्यक्तिमत्व. राजमाता जिजाऊ यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे घडवलेले व्यक्तिमत्व. लहानपणापासून त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनावर रामायण, महाभारत, पुराणकथा तसेच शूर मराठा वीरांच्या कथा कोरल्या. त्यांना न्याय, धर्म, स्वराज्य आणि जनतेप्रती कर्तव्य यांचे महत्त्व शिकवले. परकीयांच्या जुलमाविरुद्ध उभे राहणे हेच खरे धर्मकार्य आहे, हा विचार त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात बिंबवला. स्वराज्याची प्रेरणादायी भूमिका. जिजाऊंनी केवळ प्रेरणा दिली नाही, तर स्वराज्याच्या उभारणीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. पुण्यातील लाल महाल हे शिवाजी महाराजांच्या बालपणाचे व स्वराज्याच्या विचारांचे केंद्र ठरले. महाराजांनी घेतलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामागे जिजाऊंचा विचार, अनुभव आणि आशीर्वाद होता. त्या शिवाजी महाराजांच्या राजकीय, नैतिक आणि भावनिक आधारस्तंभ होत्या. त्याग, धैर्य आणि मातृत्व. राजमाता जिजाऊ यांचे मातृत्व सामान्य नव्हते, ते राष्ट्र घडविणारे मातृत्व होते. आपल्या मुलाच्या वैयक्तिक सुखापेक्षा त्यांनी राष्ट्राच्या भवितव्याला अधिक महत्त्व दिले. संकटाच्या काळात त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा संयम, कणखरपणा आणि आत्मविश्वास हे आजच्या पिढीसाठी मोठी प्रेरणा आहेत. अखेरचे दिवस व ऐतिहासिक वारसा. राजमाता जिजाऊ यांचे निधन 1674 साली झाले. त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे स्वप्न साकार होताना पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांचा वारसा केवळ इतिहासातच नाही,
तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे. निष्कर्ष. राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी घडवलेला राजा आजही भारताच्या इतिहासातील आदर्श नेतृत्वाचे उदाहरण आहे. जिजाऊंचे जीवन आपल्याला शिकवते की एका मातृशक्तीच्या संस्कारातून संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य घडू शकते.